तर बघा आता हे 1.5 लिटरचं दुधाचं दही लावले. आता दही आपल्याला ताक करायचं आहे. तर या पातेल्यामध्ये आपण ताक हलवतोय. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकलेलं आहे. थोडं मिक्सरमध्ये आणि बाकीचं उरलेलं रवीने आपण हलवून घेतोय. तर चांगलं आपल्याला लोणी मिळणार आहे. तर हे बघू शकता, हे अशा प्रकारे आपल्याला लोणीवर आलेलं दिसतंय. आणि हे असं साईडला मी हे करून काढलेले बघा. हे आपल्याला दिसतंय ते लोणी आहे. इथे बघू शकता 3 गोळे आपण जवळजवळ लोणी काढलेले. आता ह्याचं आपल्याला बनवायचं आहे तूप. आता हे डायरेक्ट मी कढईमध्येच काढले बघा. ह्याच्यामध्ये ते साईडला लोण्याचं ताकाचं थोडंसं पाण्याचा अंश राहिलेला आहे, तो हे आपल्याला साईडला दिसतोय. तर हा पण आपल्याला पाण्याचा अंश काढून टाकायचा आहे आणि हे लोणी कडवायला ठेवायचं. आता गॅस पेटवला आहे. आपण हे लोण्याचं आता कडवायला ठेवतोय. आता थोड्या वेळा फुल गॅस करणार आहे. आता ते हळूहळू लोणी पगायला सुरुवात होईल. हे बघा, लगेच ते पाणी सोडलेलं साईडला आपल्याला दिसतंय. लोणी आता हळूहळू काढायला सुरुवात झाली. आता इथे आपले लोणी तयार होते. चांगले उकळी आली बघा. वाफेमुळे आता आपल्याला दिसत नाही. आता चांगला कड आली की चांगले लोणी आपल्याला साईडला दिसेल. आता याला उकळू द्या, झाल्यावर दाखवते. आता बघू शकता इथे आपलं लोणी जवळजवळ तयार होत आले. आता हे लोणी कडवून झाले बघा. आता ह्याला आपण थंड झाले की गाळून घ्यायचं.